लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना मोठा निर्णय घ्यावा लागलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा जे काही पराभव झाला महाराष्ट्रामध्ये त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते आज थोड्या वेळापूर्वी दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। त्या ठिकाणी ते वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर जो निर्णय असेल तो निर्णय त्या ठिकाणी ते घेणार आहेत। पण जवळपास अशी शक्यता आहे की त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठी घेऊ शकते याची दाट शक्यता आहे। कारण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं नुसतं भाजपच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांना पण मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। कारण महाराष्ट्रातील मराठा समाज भाजप व महायुतीपासून दूर जाऊन महाविकास आघाडीला मिळाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 29 आणि एका पक्षाच्या 30 जागा निवडून आलेल्या आहेत। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास कसा असू शकतो? देवेंद्र फडणवीस या राजकीय वादळाचा अस्त होऊ शकतो का किंवा अस्त होणार आहे का? दुसरा नवीन चेहरा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजप महाराष्ट्रामध्ये देणार आहे का? नेमका तो चेहरा कोण असू शकतो? लोकसभेप्रमाणेच विधानसभामध्ये सुद्धा असं चित्र राहणार आहे का? या सर्व बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल, मी अशोक खाडे। मनोज जरांगे पाटील हे नाव 10 महिन्यापूर्वी बीडच सोडा अंबड तालुक्याला सुद्धा माहीत नव्हतं किंवा घनसावंगी तालुक्याला सुद्धा माहीत नव्हतं। मात्र अंतरवली सराटीमध्ये जो काय प्रकार घडला त्या प्रकारानंतर रातोरात एका रात्रीमध्ये मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आणि कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एकवटला। आंदोलनं सुरू होती, सरकारवरचा रोष वाढत होता, सरकारकडून सुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा डाव प्रतिडाव टाकण्यात येत होते। मध्यंतरी छगन भुजबळ या वादामध्ये उतरले, त्यांचा आणि जरांगे पाटलांचा संघर्ष सर्वांनीच पाहिलेला आहे, खोलवर यामध्ये आपण जाणार नाही। पण हे सर्व सुरू असताना जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस, जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस, डाव प्रतिडाव सुरू होतो। यामधून महाराष्ट्र खास करून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बराचसा भाग विदर्भ या भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भाजपच्या विरोधी लाट तयार झाली। मराठा समाजाने भाजपच्या विरोधी भूमिका घेतली। ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहे त्या ओबीसी उमेदवाराला पाडण्याचं काम मराठा समाजाने केलं। ज्या ठिकाणी 2 मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम मराठा समाजाने जरांगे फॅक्टरमुळे केलेलं आहे। एकंदरीतच या सर्व बाबीमुळे महाराष्ट्रामध्ये भाजपच्या 9 जागा, शिंदे शिवसेनेच्या 7 जागा आणि अजित पवारांची 1 जागा, म्हणजे याचं पर्सेंटेज जर विजयाचं पाहिलं तर हे फार कमी आहे। 23 जागा होत्या गेल्या वेळेस भाजपच्या, त्या आता 9 जागेवर आल्या। 13 जागा होत्या शिंदे सेनेकडे, त्यांच्याकडे 7 जागा। अजित पवार गटाकडे 1 होती, त्यांची ती 1 कायम आहे, पण 5 पडल्या, 4 पडल्या। पण एकंदरीतच हे सर्व चित्र, याचं सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जातं। कारण 10 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं चित्र नव्हतं जे आज आहे। हे सर्व ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीतून मला मुक्त करावं असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काल सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून ते सध्या मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी, विमानाने दिल्लीला जाण्यासाठी निघालेले आहेत। त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेल्यावर ते JP नड्डा यांना भेटतील किंवा शहा किंवा मोदींनाही भेटू शकतात आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते राजीनामा देतील असं दाट शक्यता आहे किंवा अशी विश्वसनीय माहिती आहे। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांचा 10 वर्षाचा कार्यकाळ जे आहे हे राहिलेला पाठीमागचा 5 वर्ष मुख्यमंत्री आणि अलीकडचा काळ त्याच्यानंतरचा 5 वर्षाचा, या कार्यकाळामध्ये एक वादळी नेतृत्व म्हणून ते पुढे आले। प्लॅनिंग, आक्रमकता, एक संघटक
कुशल संघटक, या सर्व बाबतीमध्ये ते पुढे आले. पण हे करत असताना सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातो हे सुद्धा त्यांनी सर्व महाराष्ट्राला दाखवून दिले. जे नेते भाजपला विरोध करतात अशा लोकांना वेगवेगळ्या चौकशांच्या माध्यमातून पोलीस ताब्यात घेत होते, जेलमध्ये टाकत होते, खटले दाखल होत होते. असं जेवढा दबाव टाकता येईल तेवढा दबाव टाकायचा. याचाच उदाहरण म्हणून बरेचसे नाव आहेत. त्याच्यामधलं एक नाव जर घ्यायचं म्हणलं तर अशोक चव्हाण. अनेक लोकांचा त्यांनी दबाव टाकून भाजपमध्ये प्रवेश करून घेतला, पण त्याचा फायदा काहीच झालेला नाही. एकंदरीत त्याच्या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर देवेंद्र फडणवीस हे दोषी आहेत. आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस जर बाजूला भाजपच्या मुख्य प्रवाहाच्या बाजूला निघाले तर भाजपला विरोध करण्याचा प्रश्न मराठा समाजाचा येत नाही. कारण मराठा समाजाचा खास रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे. त्यामुळे एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांना बाजूला पक्षश्रेष्ठी करू शकते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जर बाजूला केलं तर नेमकं कोण, दुसरं कोण, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. तर त्याच्यामध्ये काही चेहरे आहेत. विनोद तावडे आहेत, आशिष शेलार आहेत, किंवा आणखी नवीन चेहरा सुद्धा भाजप समोर करू शकतं. कारण भाजपचा तसा इतिहास आहे. राजस्थानमध्ये अनोख्या माणसाला, जे नवीन पहिल्यांदा आमदार झाले त्या व्यक्तीला त्यांनी तिथं पण मुख्यमंत्री केलेले. आणि दिग्गज लोकांना मध्य प्रदेश असेल किंवा हरियाणा असेल, बऱ्याच ठिकाणी त्यांनी दिग्गज लोकांना बाजूला काढलेले, त्या नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री केलेले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं जर झालं तर नवल वाटायचं काम नाही. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस नावाचं जे काही वादळ होतं, या वादळाचा राजकीय अस्त्र होणार आहे असं एकंदरीत चित्र आहे. त्यानंतर मराठा चेहरा समोर येईल असं म्हटलं जात आहे, जेणेकरून त्यामुळे तरी मराठा समाजाची नाराजी दूर होईल आणि विधानसभेला मराठा समाज भाजपसोबत राहील. यासाठी व्यूह रचना आखली जाण्याची दाट शक्यता आहे. आणि मराठा समाज जवळ करत असताना ओबीसी समाज दूर जाऊ नये याची सुद्धा काळजी भाजप त्या ठिकाणी घेऊ शकतं. कारण अनेक लोक जे पडलेत भाजपचे किंवा महायुतीचे, हे अनेक लोक स्वकर्तृत्व त्यांचं चांगलं असताना सुद्धा फक्त मराठा समाजाच्या विरोधामुळे ते पडलेले आहेत. ही सर्व बाब स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या निकालाचा आढावा घेतलेला आहे, सर्व गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. त्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळ्या गोष्टी या शेकणार आहेत असं दिसतंय. आणि त्या दृष्टीने ते गेलेले आहेत दिल्लीला. नेमकं काय पुढे होणार आहे या बाबतीत आपण लक्ष ठेवूनच आहोत. हा विषय आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला कळवा. याच्यामध्ये आपल्याला काही व्यक्त व्हायचं असेल, वेगळी माहिती सांगायची असेल तर ती पण सांगा. पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती. तोपर्यंत नमस्कार.